आला आला बन्ने आणि समोर गोलंदाजी करत आहेत सतीश. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय सतीश. अत्यंत उत्कृष्ट गोलंदाज. आधीच्या मॅच मध्ये 2 विकेट. कोकणाचा कोहिनूर सतीश सावंत आणि समोर फलंदाजीला तयार बनणे आणि हा चेंडू आलेला आणि मारला प्रयत्न केला परंतु एक गुगली चेंडू टाकून चकवलाय फलंदाजाला. चाणक्य नीतीचा गोलंदाज शेन वॉनला अभिमान देईल असा बॉलर. चाणक्य नीतीचा गोलंदाज गवई सरांचा खास लाडका सावंत. चेंडू 2 चेंडू आणि फलंदाज गोलंदाजामध्ये ठस्सन. 2 चेंडू 2 डॉट बॉल. ठस्सन पराकोटीला पोहोचलेले. दोघेही एक एक सामना गमावलेला आहे. आता हा सामना कोण जिंकेल? वाईड वाईड बॉल. जरा बाहेर जास्त अति बाहेर गेलाय बॉल आणि वाईड आणि एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव. 2 चेंडू मध्ये 2 धावा. स्कोर मोव्स ऑन टू 2 फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. पुढील चेंडू सतीश आणि मारायचा प्रयत्न केलेला आहे परंतु मारायचा एकही मौका दिलेला नाही त्यांनी. बन्नेला 2 धावा. रोमांचक स्थितीत सामना. आतापर्यंत एकही बॉल बॅटला प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. गोलंदाजाचा खुर्ता करण्यासाठी आलेला आहे बन्ने आणि त्याच्यासाठी हा पुढील चेंडू सावंत घेऊन आणि हा चेंडू हा मारायचा प्रयत्न करेला आहे. ग्राउंड शॉट आहे. लेगला 2 धावा घेतील. तिकडे संदीप तयार. थ्रो अचूक ठिकाणी. 4 चेंडू मध्ये 4 धावा. अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी. एक वाईट गेला ना. 4 बॉल 4. सुंदर अशी गोलंदाजी. बाहेर धावा डिक्लेअर केल्या एम्पायरनी. तटस्थ पंच. गवई सरांचा हुकमी एक्का चाललेला आहे. आता प्रेमानंदचा कधी हुकमी एक्का कधी चालतोय बघूया. प्रेमानंदजी बिर्याणी गोड लागते. 5 चेंडू मध्ये 5 धावा. बहुत ही जबरदस्त नपी. 5 बॉल में 6 रन. फक्त 5 धावा म्हणजे बन्ने स्ट्राइक वर असताना फक्त 5 धावा. 5 बॉल 6. 5 बॉल 6 रन्स. बहुत ही नपी तुली गेंदबाजी का नजराना. फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे सावंतांनी. मायाजाल मध्ये पकडलेला आहे आणि हा षटक संपलेला आहे. फक्त बॉल 6 रन. 6 धावा. क्या बॉलिंग है. जबरदस्त बॉलिंग का नजराना चाललेला आहे गवई सरांचा. गवई सर खुश आहेत. गॉगल काढलाय त्याने. आता तयारीत येत आहेत एकदम. जबरदस्त बॉलिंग. 6 बॉल 6 रन. व्हाट अ कमबॅक. 5 बॉल डॉट. दुसरा षटक कुणाला देत आहेत बघूया. आता गवई सर स्वतः घेत आहेत का? ओपन ग्राउंड में 5 बॉल डॉट टाकण्याची एक. गवई सर स्वतः नाही मनोहरला देत आहेत दुसरं षटक. त्यांचा दुसरा एक हुकमी एक्का कोण आहे बघूया थोड्याच वेळात. 6 बॉल में 6 रन. उसमें 5 डॉट बॉल. बहुत ही बेहतरीन नपी तुली गेंदबाजी का नजराना. व्हाट अ बॉलिंग. होय होय भरपूर. जरा वेळ जरा जास्त घेताय गवई सर. तुम्ही ओनर आहात याचा अर्थ तुम्ही वेळ जास्त तुम्हाला जास्त मिळेल याचा असं समजू नये. तुम्हालाही दंड लावण्यात येऊ शकतो. 6 बॉल 6 रन. बहुत ही जबरदस्त गोलंदाजी. स्ट्राइक वर एलेस आणि समोर मनोहर. नए बॉलर है मनोहर. राइट आर्म ओवर द विकेट. लोखंडवाला फाउंडेशन इनकी तरफ से बॉलिंग डाल रहे. कोकणचा कोहिनूर. सुंदर असा चेंडू मिड विकेटच्या दिशेने तडवला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न आणि यशस्वी झालेले आहेत. सुंदर असा शॉट. नो बॉल. नो बॉल. नो. परत सुरुवात झाली गेल्या सामन्याचं रिपीट इथे झालं तर परत सामना गमावण्याची वेळ येईल. सुंदर असा चेंडू आणि रनआउट होण्याची शक्यता परंतु चोरटी धाव घेतलेली आहे आणि बन्नेला परत एकदा स्ट्राइक दिलेली आहे. बघूया आता बन्ने काय करतोय. सुंदर असा गोलंदाजीचा नजराना मनोहर सरांकडून. लेग ब्रेक ऑफ ब्रेक गुगली. सतीश सावंत हे विरारवरून इकडे सामन्यासाठी आलेले आहेत आणि कोकणचे कोहिनूर आहेत ते
सतीश सावंत आज त्यांचा दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी चाललेली आहे आणि धोकादायक भन्ने यांना थोपवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी. स्पिन अटॅक घेऊन जबरदस्त मारा. शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे मॅच बघतायत. गवई सरांचा हा दोन धावा फक्त दोन धावा. षटकार. दोन त्या बाजूला त्या साईडला 2 धावा आहेत. पत्र्याच्या या साईडला गेला बॉल. हा प्रेमानंदजी काळे यांचा आयकॉनिक प्लेअरनी एक षटकार उत्तुंग षटकार मारलेला आहे आणि बिर्याणी पचलेली आहे. दुसरा षटकार आणि प्रेमानंद काळे यांचा सामन्यावरील षटकार पकड आता मजबूत होत चाललेली आहे. गवई सरांचा अंदाज परत एकदा चुकल्यासारखा वाटतोय. गवई सरांनी स्वतः एक षटक घ्यायची आवश्यकता होती असं माझं म्हणणं आहे. तुम्ही काय म्हणताय? बॉल लॉंगॉनच्या दिशेने गेलाय आणि गचाळ क्षेत्ररक्षण अत्यंत गचाळ. 2 षटकार बघा भन्ने केल्यावर काय झालं. पूर्ण सामना चेंज झाला. कॅमेरा गवई सर कॅमेरावर चमकत आहेत. गवई सर 2 षटकार गेल्यानंतर गवई सरांना स्वतः मेहनत करावी लागणार आहे. आता गवई सरांना काहीतरी वेगळं करून आज सामन्यावर पकड. गवई सरांच्या आणि मनोहर सरांच्या मुळे एक जबरदस्त रनआउट. नवीन बॅट्समन प्रमोद. प्रेमानंदजी काळे यांनी असं काहीतरी लिंबू फिरवलेला आहे आणि पुढील फलंदाज नवीन फलंदाज आलेले आहेत. स्ट्राईक घेताना प्रमोद आणि गोलंदाजी मनोहर टाकत. गोलंदाजी चकवलाय चांगला चकवलाय. ऑफ साइडने बॉल आतमध्ये घुसवला आणि 0 धावा. 2 ओव्हर 27. पहिल्या ओव्हर मध्ये केवळ 6 धावा आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 21 धावा. स्कोर परत कोकणचं कोहिनूर इला. बघूया आता काय करताला. कोकणचा राजा आलेला आहे. सबके दिलो का धडकन कोकणचा राजा. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली, फ्लिपर. फक्त बोला तुम्ही कुठला टाकायचा आणि टाकणारा खिशातून. कोहिनूर, कोकणचा कोहिनूर. कोणाचा हिरा चमकतोय? गवई सरांचा की प्रेमानंदजींचा? बघूया आता. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, फ्लिपर, स्वीप. एकदम जबरदस्त कोकणचा हिरा. अत्यंत चाणक्य नीती टाकणारा गोलंदाज. 27. 2 ओव्हर 1 बॉल 27. सुंदर सतीशला षटकार पडलेला आहे आणि खूप शानदार. प्रेमानंदजी काळे इकडे खुर्चीमध्ये उड्या मारतायत. 33. 2 बॉल 33. खुश आहेत प्रेमानंदजी काळे. आज सकाळपासून आता खुश दिसलेले आहेत. स्वतःचा दुसरा आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय कोकणचा हिरा. षटकार. ओ माय माय. भरपूर उंच असा उत्तुंग षटकार आणि भन्ने आलेला आहे. गन्ने सर्वांचे तोडायला. बिर्याणी सर्वांना पचलेली आहे चांगली. सुंदर डॉट बॉल. बिर्याणीचा इफेक्ट दिसतोय. 1 धावा. स्कोर बढ़ता हुआ 40. 4 बॉल 40. गवई सर आता काहीतरी वेगळा विचार करावा लागेल सरांना. बॉल स्क्वायर लेग की तरफ जाते हुए 1 रन कंप्लीट की. दूसरे रन के लिए दौड़े. आता बन्नेला थांबवणं मुश्किल नहीं, नामुमकिन है. 5 बॉल 42. जबरदस्त गोलंदाजी. 2 ओव्हर 27 नंतर बन्नेची एक्सप्रेस सुचाट निघालेली आहे. परत मला 2 धावा. डिक्लेअर. ओव्हर समाप्त. 3 षटक आणि 44 धावा. फलंदाजाने गोलंदाजाची पिसे काढलेली आहेत.
पहिलं षटक मस्त गेलं. 1 ओव्हर 6, 2 ओव्हर 27 आणि 3 ओव्हर 44. आणि पुढील गोलंदाज येत आहेत जयेश भट, जर्सी नंबर 27. जयेश भट लोखंडवालातील खतरनाक गोलंदाज. 3 ओव्हर 44. पहिल्या ओव्हर मध्ये 6 रन, दुसऱ्या ओव्हर मध्ये 21 म्हणजे 2 ओव्हर नंतर 27 आणि 3 ओव्हर 44. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये चौथ्या 5व्या गेअरवर धावताना प्रमोद स्ट्राईक वर आणि गोलंदाज तयार, फलंदाज तयार. शॉट मारलेला उंच षटकार. जयेशभाईंना पहिलाच षटकार पडलेला आहे, परंतु ते असे एक गोलंदाज आहेत ते कमबॅक करू शकतात. बघूया. स्कोर झाला Let's see. 50 धावा. चौथ्या षटकाचा पहिलाच चेंडू आणि 50 धावा झालेल्या आहेत. अजून 3 षटक पूर्णच्या पूर्ण बाकी आहेत. स्वतःचं पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येत आहे जयेश. गवई सरांनी आज गोलंदाजी केली नाही, त्याच्या मागे काय कळलेलं नाही आम्हाला. चांगले गोलंदाज आहेत. एक ओव्हर टाकलाय. वाईट बॉल घोषित केला. नो वाईट. कन्फ्युजन आहे जरा. एम्पायर वाईट कृपया बोलतोय. कृपया सर्व फलंदाजांनी पुढे येऊ नये. दंड करण्यात येईल तुमच्यावर. दंड करण्यात 1 येईल. ओव्हर कमी केली जाईल. येल्लो टीम जालना वॉरियर्स. जालना वॉरियर यांना विनंती केली जाते. एम्पायर तटस्थ पंच आहे, बाहेरचे पंच आहेत, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे. बाळा मागे वा. बाळा मागे जा. काय रिव्ह्यू घेतोय? रिव्ह्यू आहे. DRS आहे. अंपायर कृपया इकडे सूचित करावं. काय DRS घेतले. DRS घेतलेला आहे. जालनानी DRS नको घेतलाय. नको. कॅन्सल केलं. कॅन्सल केलं. परत समझोता सेटलमेंट केलेली आहे आणि टाइम वेस्ट न करता पुढे मार्गक्रमण करीत जयेशभाईंचा पुढचा चेंडू आणि हा मारलेला आहे. परत एक उत्तुंग षटकार. स्ट्रेट सिक्सर. हा दुसरा षटकार आणि जे गणेश सरांच्या टीम सोबत झालेलं आहे तेच गवई सरांच्या टीम सोबत झालेलं आहे. गोलंदाजी दोन्ही संघांची गोलंदाजी निष्प्रभ ठरवलेली आहे फलंदाजांनी. हा एक उत्तुंग षटकार. भन्ने कमी होता, त्याच्यात प्रमोदनी भर घातलेली आहे. दोघेही फॉर्म मध्ये आहेत आणि जयेशभाई साइड चेंज करून बघूया काय कमाल करतायत. पुढील चेंडू घेऊन फलंदाज तयार. प्रमोदने परत मारलेला आणि हा कॅच नाही. 4 धावा. टप्पा पडून दिला की तो 4 जातो. सेनरॉक चौकार. जयेशभाई ICC मधील एक चांगले गोलंदाज आहेत. 67 स्कोर बढ़ता हुआ 67. एक गुणी गोलंदाज आहेत, परंतु आज त्यांची गोलंदाजी चालत नाहीये. आणि हा प्रमोदने परत एक ग्राउंड शॉट मारायचा प्रयत्न केलेला आहे. एक धाव झालेली आहे, दुसरी धाव घेतलेली आहे, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. भन्ने आउट नको हो. आउट झाला की नाही? नाही झाला. प्रेमानंद काले इकडे खुर्चीमध्ये उड्या मारत मारत हसतायत, खुश आहेत. पैसे वसूल झालेले आहेत त्यांचे. गवई सर DRS घ्यायचा. काय DRS घेतलाय. DRS घेतलेला आहे. DRS घेतलेला नाही. नाही घेतलाय. नाही. गवई सरांनी DRS घेतलेला आहे. अंपायर DRS घेतलेला आहे. DRS घेतलेला आहे. टेक्नॉलॉजी बघा. पुरेपूर उपयोग. उच्च दर्जाची टूर्नामेंट ICC आयोजित UCC पर्व दुसरे खूप शानदार सुरुवात झालेली आहे. ऊन सूर्य वरून तापवतोय त्या तप्त वातावरणामध्ये आमचे ICC चे आणि इतर महत्वाचा क्रिकेट डिसीजन प्रेमी असणार आहे. गेम का रुख बदलने वाला और ये बहुत ही इंपॉर्टेंट DRS और ये थर्ड एम्पायर ने उसको आउट दे दिया है. बहुत ही जबरदस्त. खुर्ची की पेटी बांध लो. व्हाट अ DRS बाय गवई सर. वो सब बदलने वाला है. क्या बात है. क्या बहुत ही महत्वपूर्ण DRS गवई सर के. गवई सरांचा DRS कामाला आलेला आहे बघा. चाणक्य नीती. तजुर्बा
आणि तजुर्बाला तोड नाही. तोड नाही. बॉलर डाऊटफुल होता पण लॉंग ऑफ आणि मिड ऑफ कव्हर वरनं पळत आले आणि म्हटला आउट आहे, 200% आउट आहे. मॅच फिरवणाऱ्या बॅट्समनला न बॉलिंग बॅटिंग करून फक्त कॅप्टन्सीमुळे आउट. हो वाव, काय डोकं आहे, चाणक्य नीती. चाणक्य नीति. गवई सर आगे बढ़ो, गणेश सर आ रहे हैं. टेक्नॉलॉजी. ओ, ओ, ओ. आमचे गोसावी सर हे पूर्ण व्हिडिओ कव्हर करतायत. नवीन फलंदाज प्रेम चावडा आलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी, डॉट बॉल. हे काय हा DRS मागतोय. तुम्ही जरा DRS जरा जास्त घेताय असं वाटत नाही. जालना जालना मला वाटतं वाईट साठी DRS घेतीये. कृपया कृपया मंचावर ओनरनी मध्ये डिस्टर्ब नाही करू शकत आम्हाला इकडे. जालना जालना सोने का पालना. प्रेमानंदजी काळे यांच्या संघाचे नाव आहे जालना वॉरियर्स आणि ते वॉरियर प्रमाणे लढत इथे त्यांचे भन्ने आताच धारातीर्थी पडलेले आहेत. खूप छान मुकाबला केला त्यांनी आणि षटकार मारलेले आहेत. पुढील गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज सँडी संदीप बराई. या दिवसाचा हा 6वा लीग सामना आहे. DRS मागितलेला आहे. कॅप्टनला विनंती करण्यात जाते, थोडा आपण 2 तास लेट आहोत. वाईड जरा चेक करून घ्या. अंपायर, टीव्ही अंपायर. 68 धावा झालेल्या आहेत. 4 षटकं 68 धावा आणि चांगला स्कोर आहे. 4 ओव्हर 68. प्रेमानंदजी काळे यांच्या जालना वॉरियर्स याचा स्कोर चांगला झालेला आहे. वाटतं 4 ओव्हर 68 म्हणजे शेवटच्या 12 बॉल मध्ये किती 20-30 तरी लागतील. 90-100 आरामात लागतील कारण का ते हिटर आहेत दोघेही आणि अजून एक यायचा आहे त्यांचा ब्रह्मास्त्र म्हणजे बसलेला आहे. म्हणजे 90-100 आरामात मारू शकतो. आरामात 90च्या वरती आवाज लिहून घ्या. बलाढ्य संघ, जालनाचा बलाढ्य संघ आणि त्यांचा अजून एक गुणी फलंदाज यायचा आहे. प्रेमानंदजी काळे यांचा भाऊ आहे. अमरावती पॅन्थर का नए गोलंदाज आहे. तो काय धूमधडाका करतोय ते पण आता बघण्यात येईल. सँडी आहे गोलंदाज. सँडी आहेत संदीप बराई. जालन्याला विनंती केली जात आहे की मॅच लवकरात लवकर सुरू करावी. 6वी मॅच चालू आहे आणि आपण 2.5 तास मागे आहोत. 2.5 तास आपण टाइम टेबलच्या भरपूर मागे आहोत. 2.5 तास मागे आहोत आणि हे योग्य नाही. प्रत्येक ओव्हर नंतर बॉल नंतर डिस्कशन. ज्यांचे शेवटचे सामने आहेत त्यांना मग ते काळोख होतो आणि मग सामन्यामध्ये व्यत्यय येतो आणि विनंती केली जात आहे दोन्ही संघांना थोडा सहयोग करा. टीव्ही अंपायरने वाईट दिलेला आहे. टीव्ही अंपायरने. कृपया सामना पुढे नेण्यात यावा. अंपायर सामना शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका, केवळ 1 रन. च्या बाजूला फिल्डिंग केले. 1 धाव. हा षटक संपलेला आहे. 4 ओव्हर. जयेश भाईंचा हा षटक भरपूर मागणा ठरलेला आहे. 4 ओव्हर 70. 4 बाकी. 4 षटकार आणि 70 धावा झालेल्या आहेत जालना वॉरियरच्या आणि दोन खतरनाक फलंदाज क्रीज वरती उभे आहेत. 70 झालाय. प्रमोद नांगर टाकून उभा आहे. बघूया किती धावा जोडतोय. 100 करतील की नाही सर. 90 तरी पोचतील असं मला वाटतं आणि 100 झाले तर उत्तम आहे. प्रेमानंदजी काळे आमचे मित्र आहेत. त्यांच्या धावा व्हाव्यात आमची इच्छा आहे. एक सामना गमावलेला आहे त्यांनी आणि त्यांचा संघ हा सामना जिंकेल अशी इच्छा आहे आमची सुद्धा. जिंकावं त्यांनी. बघूया आता. लेट्स सी. गवई सर हरतील याचं पण दुःख आहे. ओ जज नाही झाला बरोबर आणि झेल झाला होता परंतु फ्रीट. नो बॉल आहे. फ्रीट दिलेला आहे अंपायरने.
हाँ बहुत ही तेज तरार गेंद, बाय का इशारा। बहुत ही जबरदस्त गोलंदाजीचा नजराना। ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, फास्टर, स्लोअर, ऑफ कटर, लेग कटर, बहुत ही जबरदस्त। आयसीसीचा बलवान गोलंदाज संदीप बराई खूप हा, बा. फास्ट तेज गोलंदाज आहेत आणि हा कॅच उडालेला आहे. बघूया काय होतंय. कॅच झालेला आहे. सुंदर कोकणचे असा. कोहिनूर सतीश यांनी झेल घेतलेला आहे आणि गवई सरांना जरा कोकणचा रिलॅक्स राजा. आणि पुढील खतरनाक फलंदाज आता क्रीज वरती आलेला आहे. बाळा आनंद काळे, प्रेमानंदजी काळे ओनर यांचा भाऊ. आता वादळ आलेला आहे. बघूया काय होत आहे. पुढील चेंडू आणि सुंदर तेज तरार गेंदबाजी, बहुत ही नफीतुली गेंदबाजी. व्हाट अ कमबॅक, व्हाट एन अनबिलीवेबल बॉलिंग वी आर विटनेसिंग हियर. द बॅट्समॅन हॅव ॲब्सोल्युटली नो आयडिया. व्हाट अ मॅच, व्हाट अ बॉलिंग. आणि माझ्या मते हे वाईड होण्याची शक्यता, वाईड दिलाय, स्कोर Wide. बढ़ता हुआ. रसिकजी इथे कॉमेंट्री द्यायला आलेले आहेत आणि कॉमेंट्री द्यायचा त्यांचा अंदाज छान आहे. छान शब्द वापरतात. तिन्ही भाषेवरती चांगला त्यांची कमान आहे. आणि एक धाव आहे डिक्लेअर. पुढील चेंडू बाळासाठी. सुंदर असा. बारायचा प्रयत्न करतोय परंतु बॅटवर आधी बॉल येणं गरजेचं आहे. अत्यंत धूर्त असा गोलंदाज. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, फास्टर वन आणि स्पीडोमीटर 170 दाखवतोय. वाह, क्या बात आहे. प्रेमानंदजी काळे आणि हा शॉट मारला. झेल. आणि दुसरी विकेट या ओव्हर मध्ये. दोन जबरदस्त तडाखे. बाळा परत फॉर्मशी झगडताना दिसतोय. बाळा आपण जे म्हणत सकाळपासून. होतो सर 70 नंतर एक 20-30 रन जरी व्हायला पाहिजेत. हे दोन महत्वपूर्ण तडाखे. आणि ते रिलॅक्स मोड मध्ये बसलेले आहेत गणेश सर. कॅच पकडला. दोन. बिपिनचा सुंदर असा झेल. 2 सामने गमावलेले आहेत तरी सुद्धा स्कोर, त्यांच्या स्कोर, चेहऱ्यावरची स्कोर. स्मित रेषा जराही किंचितही ढळली नाही. ते आत्मचिंतन करतायत. बघूया तिसऱ्या सामन्यामध्ये काय करतील. त्यांचा पुढील सामना 9वा सामना त्यांचा आहे. स्कोर सांगतोय थांबा 75. बहुत ही 75. आणि पुढील जबरदस्त. गोलंदाज आपले सर्वांचे लाडके आयसीसीचे आधारस्तंभ 76 स्कोर झालाय. आणि इकडून 6 षटकारांची मागणी केलेली आहे त्यांचे अतुल. मित्र गणेश सर. बॅट्समन प्रत्येक 6 ला ना 100 रुपये. बॅट्समनला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये इथे मिळतील गणेश सरांकडून. पहिला 100 बॅट्समॅन प्रमोद तुम्हाला प्रत्येक षटकाराला 100 रुपये गणेश सरांकडून. तेच हे करतील. प्रमोद भाई प्रत्येक 6 ला 100 रुपये. प्रमोद भाई हर 6 के लिए 100 रुपीज. बघा एवढी दुश्मनी दोस्ती की दुश्मनी. म्हणजे दोघे आम्ही यांना दोस्त समजतो परंतु तेवढेच गणेश गवई सरांच्या मागे एवढे लागलेले आहेत की त्यांच्या अपोजिट फलंदाजाला त्यांनी प्रत्येक षटकाराला चौकार. तरी 100 4 ला पण 100. प्रत्येक बाउंड्रीला 100. आणि 6 ला पण 100. गणेश सर त्यांच्याकडे भरपूर पैसा उरलेला आहे. 51 लाख सर, रुपये तुम्हाला आहेत. एक प्रश्न. बॉलरला तुम्ही किती देताल जर डॉट टाकला? ही विनंती आज सरांकडे क्रिकेट प्रेक्षक, क्रिकेट सर रसिक. सर 1 रुपया डॉट ला 1 रुपया. ये बहुत बड़ी सर नाइंसाफी समोर है. 51 ये बहुत लाखाची बड़ी पेटी घेऊन नाइंसाफी है. बसलेले आहेत कॅश मध्ये. गवई सरांनी गोलंदाजी परंतु तेवढं जिगर लागतं की समोर मोठा फलंदाज आहे आणि समोर गोलंदाजी करायला येणं पण तेवढं लागतं. त्यांनी ते दाखवलंय. पण बघूया आता 2 बाउंड्र्या गेलेल्या आहेत. एक त्यांचा 6 मोठा आहे जिगर. चेंडू बदल. जुना बॉल दिला जाईल कारण शेवटची ओव्हर आहे. अंपायर चेंडू बदल करत आहेत. अरे जुना द्यायचा आहे बाबू. नवीन दिला. अरे जुना द्यायचा आहे.
आणि नवीन चेंडू दिलेला आहे इकडे गवई सरांना. चेंडू बदलून घेतलाय गवई सरांनी. नवीन ते बघा, जुना जुना बॉल असेल तर द्या. नवीन जुना बॉल द्या. जुना बॉल द्या. नवीन खिशात ठेवा तुमच्या. हा, 6वी ओव्हर चालू आहे, जुना बॉल लागणार. नवीन आपण बॉल दिलेला तो सेकंड इनिंगला वापरा. प्रत्येक षटकाराला गणेश सर यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. षटकार चौकार बाउंड्रीला, प्रत्येक बाउंड्रीला डॉट बॉल ₹1 आणि डॉट बॉलला ₹1 कमावला. नाइंसाफी है ये. बैटिंग बॉलिंग के लिए अगर तराजू में तोला जाए तो गलत है. दोनों को उतना ही देना चाहिए. नाही, तुम्ही बरोबर बोलताय, पण ते गणेश सर गवई सरांच्या अपोजिटला लावलेलं आहे ना त्यांनी ते प्राइस. आणि आपण उंच उडालेला आहे आणि झेल होऊ शकतो. मनोहरने हा झेल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुरेपूर, परंतु झेल त्यांच्या हातामध्ये बसलेला नाहीये बरोबर आणि हा झेल सुटलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजीचा नजराणा. कॅच सुटलेला आहे. 4 धावा कमबॅक केलेला आहे. गवई सरांनी कमबॅक केलेला आहे आणि सरांनी पैसे वाचवलेले आहेत. सरांचे 100 रुपये, ₹1 जिंकलेला आहे सरांनी. गणेश सर बघा सकाळपासून दुसरा सामना गमावलेला आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर जराही स्मित रेषा हल्लेली नाहीये. हा षटकार 2 6 1 4 खाल्लेला आहे गवई सरांनी यावर. ₹300 प्रमोद जी यांना रोकडा गणेश सरांकडून मिळेल. 3 बाउंड्री आले ना. आणि हा एक 2 धावांसाठी मारलेला आहे. 4 धावा झाल्या, 2 चोरट्या धावा आणि ओ माय गॉड, It's a comedy of errors happening there. It was just maybe 2 runs and they have scrambled and run 4 runs on the last ball. प्रमोद भाई, आपण स्टेजवर या, आपला स्कॅनर घेऊन. ₹400 तुम्ही प्राइस जिंकलेला आहात. गवई सरांची फोडली आहे. हा सामना किती आले स्कोर टोटल? 99. 99. मी तुम्हाला बोललो होतो ना 90च्या वरती जाणार. हा संदीप, तुझा बाबू कुठे आहे? बाबू ओके, चावी तुझ्या इकडे आहे. नेक्स्ट मॅच पुणे एक्सप्रेस आणि सिंधुदुर्ग फॉक्सेस. नेक्स्ट आणि मॅच रफिक भाई आलेले आहेत मंचा. नेक्स्ट मॅच कॅप्टन ऑफ पुणे एक्सप्रेस आणि सिंधुदुर्ग फॉक्सेस यांना विनंती केली जात आहे, जल्द से जल्द पुणे एक्सप्रेस और सिंधुदुर्ग फॉक्सेस के कप्तान को दरख्वास्त की जाती है. 100 धावा करायचे आहेत. 99 झालेले आहेत. 99 टार्गेट आहे. 98 झालेले आहेत. 98 झालेले आहेत. जिंकण्यासाठी बलाढ्य 99 धावा. आणि इथे आमचे प्रायोजक आहेत रफिक भाई, सेंद्रॉक जीन्स. भरपूर मोठं योगदान असतं त्यांचं या सामन्यांसाठी. नेक्स्ट मॅच पुणे एक्सप्रेस आणि सिंधुदुर्ग फॉक्सेस. दोन्ही कप्तांना विनंती केली जात आहे लवकरात लवकर कॉमेंटेटर बॉक्स मध्ये टॉस साठी यावा. वी आर रनिंग 2.5 तास. वी आर रनिंग 2.5 hours लेट. यस यस. आपण टाइम टेबल जे आहे सुरू करावी. मॅच लवकर, सामना लवकर सुरू करा. गवई सरांना इकडे कॉल करण्यात येत आहे. काही काम निघालेलं आहे गवई सरांचं इकडे. रफीक सर जो कमेंटेटर बॉक्स में आए हैं वो दरख्वास्त कर रहे हैं कि गवई सर को लवकरात लवकर कमेंटेटर बॉक्स मध्ये या. गवई सर, गवई सर कृपया मंचाशी संपर्क साधावे, काही काम निघालेलं आहे. वी आर रनिंग 2.5 hours लेट. संध्याकाळच्या मॅचेस दोन्ही टीमला भरपूर प्रॉब्लेम्स येतील म्हणून दोन्ही टीमला विनंती केली जात आहे लवकरात लवकर सामना चालू करावा. आणि हो, आणि डोंगरा एवढा स्कोर उभा करून ठेवलेला आहे.
प्रेमानंदजी काळे यांच्या संघाने जालना वॉरियर्स. गवई गवई सर लवकरात कृपया लवकर. स्टेज जवळ रफिकभाई तुम्हाला बोलवत आहेत, कृपया लवकर यावे. गवई सर रफिकभाई तुम्हाला बोलवत आहेत. टॉस पुढील पुढील संघाने टॉस उडवून घ्यावा. तोपर्यंत पुढील पुढील सामना पुणे एक्सप्रेस आणि सिंधुदुर्ग फॉक्सेस यांच्यामध्ये होणार आहे. वेळेच्या मागे आहोत आपण, 2.5 तास मागे चाललोय. वेळेच्या मागे चाललोय आपण आणि लवकरात लवकर सामना सुरू करावा. गवई सरांना विनंती केली जाते लवकरात लवकर कॉमेंटेटर बॉक्स मध्ये यावे. थांबा 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 एम्पायर थांबा. बॅटिंग टीमचा एक 12वा गडी. आम्हाला कसं कळणार बॅट्समनचं नाव? बॅट्समनचा एक प्लेअर इकडे या आणि गवई सरांनी कृपया लवकर इकडे यावे. गवई सर रफिकभाई इकडे बोलवत आहेत तुम्हाला आणि तुमचा एक प्लेअर पण पाहिजे, तुम्ही चालत तर बरं होईल. गवई सर रफिकभाई बोलवत आहेत. मॅच चालू करा, मॅच चालू करा. प्लेअरचं नाव सांगा, प्लेअरचं नाव नाही माहिती. विनोद पटेल. विनोद पटेल स्ट्राईक वर आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 20 धावा खाल्लेल्या आहेत त्यांनी. बघूया यावेळेस कशी गोलंदाजी पडते त्यांची. 99 इज अ टार्गेट. पहिला चेंडू वाईड. नो नो बॉल. नो दिलाय. बॉल. 3 हिट आहे का? नाही त्यांनी इशारा नाही केला. नो बॉल. पहिला चेंडू नो बॉल. आणि फ्री हिट आहे का? फ्री हिट. फ्री हिट आहे. फ्री हिट. नो बॉल आहे, फ्री हिट आहे. अच्छा अच्छा. आणि इथे त्याच थोड्या वेळामध्ये गवई सर आमचे त्यांच्या एक धावा. रिटायर झालेले त्यांच्या जॉबवरून. ते प्राध्यापक होते भवन्स कॉलेजला आणि त्यांच्यासाठी रफिकभाई एक छोटस लव ऑफ टोकन त्यांना अर्पण करीत आहेत. मैं अंपायर से गुजारिश करूंगा कि बॉलर की एक्शन देखी जाए. अंपायर जी. अंपायर बॉलरच्या बॅट्समन घेणार ऑब्जेक्शन. आणि गवई सर आमचे भवन्स कॉलेजचे प्राध्यापक रिटायर झालेले आहेत आताच. त्यांचा सत्कार करत आहेत रफिकभाई. ICC चे आधारस्तंभ रफिकभाई गवई सरांचा सत्कार करत आहेत. कॅमेरा चालू करा. 2 चेंडू 2 धावा. गवई सर जबरदस्त बॉलिंग, बहुत ही जबरदस्त बॉलिंग. 2 बॉल 2 रन. प्राध्यापक पदावरून रिटायर झालेले आहेत गवई सर, परंतु ICC मध्ये ते अजून बरीच मोठी इनिंग खेळणार आहेत. छान फिल्डिंग केलेली आहे तिकडे. उत्कृष्ट फलन क्षेत्र रक्षणाचा. खूप छान क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिकडे बघण्यासारखं. 3 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा झालेले आहेत. सॉरी 4 चेंडू 8 धावा. 8 धावा झालेले आहेत. 2 चेंडू बाकी. 4 चेंडू 8 धावा. बन्ने गोलंदाजीसाठी तयार, फलंदाज तयार आणि हा चेंडू मारलेला आहे. कॅच सिद्धूकडे. सिद्धूने प्रयत्न केला परंतु जर्सी नंबर 111 सिद्धू हात का कॅच. आणि गोलंदाज भडकलेला आहेत. गोलंदाज भडकलेले आहेत. आज त्यांची फलंदाजी खूप सुंदर झालेली आहे. दुसऱ्या मॅच 5 मध्ये चेंडू 9 धावा. त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये 20 धावा गेल्या होत्या. बघूया ह्या षटका सीमा रेखा पर जबरदस्त
15 स्कोर धावा. 15. 1 ओव्हर 15. 15 धावा झालेल्या आहेत. 5 धावा कमीच दिलेल्या आहेत. गेल्या सामन्यामध्ये त्यांच्याकडून 20 धावा गेल्या होत्या. पुणे एक्सप्रेस आणि सिंधुदुर्ग फॉक्सेस यांच्या कॅप्टननी नाणेफेकीसाठी यावे. नाणेफेकीसाठी पुणे Pune Express and Sindhudurg Foxes. I Sindhudurg request the Foxes. captains of Pune Express and Sindhudurg Foxes to come as soon as possible. We are running late. We are running 3 hours late, and it is not right for the last two teams to play when the light have faded away. It's not right. I request both the teams. Golandaz, baller's name please. Baller name please. नवीन षटकार घेऊन येत आहेत. सोएब जर्सी नंबर 12 सैफ आणि बघूया सैफ गोलंदाजी करतात काय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय आणि आ, तेज तरार 140. यॉर्कर टाकलेला आहे. लेग बाय. स्कोर बढ़ता हुआ 16. 1 ओव्हर 15 और स्वतःच पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय सैफ. एक बॉल में एक सैफ रन आ मध्ये चुका है. गोलंदाजी करतायत सैफ. दुसरा चेंडू 1 धाव. पहिला चेंडू 1 धाव. 2 चेंडू 2 धावा. स्कोर बढ़ता हुआ 17. सैफ मध्ये गोलंदाजी करत आहेत. छान गोलंदाजी करतोय मुलगा. 2 बॉल जर्सी में नंबर 12. 2 रन. फलंदाजाचे 12 वाजवलेले आहेत. तिसरा सुंदर असा चेंडू. फटका लॉंग ऑनच्या दिशेने ओ, आणि गौरव. क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण केले. स्कोर बढ़ता हुआ 19. 3 बॉल 19. 3 बॉल 19. आयसीसीचे एक तरुण उमदा और ये कैच होने की संभावना. नो मॅन्स लँड नो मैन लैंड. आणि गौरव भरपूर लांबून धावून आला परंतु 4 catch बॉल आवाक्या- 21. झेल आवाक्या बाहेरचा होता. 4 बॉल 21. पहले बॉल पे 1 रन, दूसरे बॉल पे 1 रन, तीसरे बॉल पे 2 रन, चौथे बॉल पे 2 रन. जर्सी नंबर 12 बहुत ही बेहतरीन उमदा गेंदबाजी का छान नजर आला. गोलंदाजी करत आहेत. 4 बॉल में सिर्फ 6 रन दिए. जबरदस्त बॉल. खूप छान गोलंदाजी झालेली आहे. 22. 5 बॉल. स्टंपचं चुंबन घेऊन 5 बॉल और स्कोर बढ़ता हुआ 22 रन. गेलेला आहे. बहुत ही जबरदस्त नबीतुली गोलंदाजी. रन्स के ऊपर पूरा ब्रेक. 5 बॉल में 22 और ये तेज तरार. डॉट बॉल. 2 ओवर 22. चौथे 5वें गेयर पे जो गाड़ी जा रही थी पहले गेयर पे ला चुकी है न्यूट्रल. 2 षटक झालेले आहेत आणि 22 धावा आलेल्या आहेत. तर 1 ओव्हर 15 आणि 2 ओव्हर 22 म्हणजे ओपन ग्राउंड मध्ये केवळ 7 धावा दिलेत. सैफनी एकदम सेफ षटक टाकलेला आहे. पुणे एक्सप्रेस आणि सिंधुदुर्ग फॉक्सेस फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. गणेश तिर्लोटकर यांनी कृपया टॉस साठी पुढे यावे. 1 ओव्हर 15 2 ओव्हर 22. गणेशजी तिर्लोटकर कोकणचे कोहिनूर नंबर 2 कृपया आणि कोकणचे कोहिनूर नंबर 3. टार्गेट आहे 99. 2 ओव्हर 22. कोकणचे किंग विशाल वणगे 1 ओव्हर 15 2 ओव्हर 22. हे आता टॉस साठी पुढे येणार आहेत. नवीन षटक घेऊन आलेले आहेत. नो बॉल. नो बॉल. अक्षय 24. अतुल 2 ओव्हर 24 आणि फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. नवीन गोलंदाज आलेला आहे अतुल. फ्री हिट. इथे एकूण सर्व सामने बघताना एक लक्षात येत आहे की अतिरिक्त धावा भरपूर दिल्या जात आहेत गोलंदाजांकडून. प्रेशर हे कारण असू शकतं सर. हा प्रेशर पण हो प्रेशर असू सुंदर शकतं. असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. हो छान झेल घेतलेला आहे. फ्री इथे हिट होती. बंदेने. फ्री हिट होती. फ्री हिट होती. फ्री हिट होती. नॉट आउट आहे. फ्री हिट होती. अच्छा प्रेशरचं बोललात तुम्ही तर प्रेशर घेण्यासारखं आहे कारण का चारी बाजूला 1 लाख प्रेक्षक वर्ग बसलेला आहे. 1 बॉल 26 आणि ते प्रेशर अर्थातच येईल. हा षटकार आहे. 2 बॉल 32. 2 बॉल 32. आयसीसीचे हे दुसरं पर्व आहे आणि 2 बॉल 32. आयसीसी म्हटल्यानंतर थोडं प्रेशर येणारच.
जे ICC मध्ये रेग्युलर खेळतायत ते सुद्धा प्रेशर मध्ये खेळलेच, परंतु बाहेरचे काही प्लेयर होते ते डबल प्रेशर मध्ये खेळले. 3 बॉल 33 आणि हा आणि अजून सामना एक चोरटी धाव. धावा. चोरटी धाव. कृपया 2 धावा. 2 लेग इतर बाय. खिलाडूंनी इथे बोलू नये. अंपायर त्यांचा निर्णय ते घेतील. 3 बॉल 34. अतुलचा पुढील चेंडू आणि हा मारलेला आहे उत्तराचा ग्राउंड फटका शॉट long स्ट्राईक range च्या ड्राइव्ह. दिशेने. आणि समोर भन्ने असताना बॉल कसा जाईल बाहेर. एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो हाणून पाडला 4 बॉल 35. भन्नेने. बहुत ही जबरदस्त फील्डिंग बनने द्वारा. मैदानात इकडे तिकडे शर्माजी का फिरतायत. टॉस उडवतायत. नाही नाही 4 बॉल 35. शर्माजी आमचे तरुण उमदा आणि 4 बॉल वरिष्ठ 35. वरिष्ठ आणि तरुण कॉम्बिनेशन आहे त्यांच्या पर्सनॅलिटी मध्ये. 4 बॉल 35. सुंदर हा, असा षटकार फटका! बाहेर आहे बाहेर आहे. दिवा रेखा पार 41. आणि मुंबई टार्गेटचे ओनर गणेशजी कांबळे यांच्या चेहऱ्यावरचं तेज जरा गेल्यासारखं वाटतंय आणि तरी ते निडरतेने लढत राहतील. 5 तिसरा चेंडू सामना 41. आहे त्यांच्या समोर. बघूया काय करतील. 5 बॉल 41. सिंधुदुर्ग फॉक्सेस टीमने टॉस जिंकलेला आहे आणि फलंदाजी घेतलेली आहे. 6 बॉल 42. फलंदाजी साठी आमंत्रित केलेला आहे. सिंधुदुर्ग फॉक्सेसने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. हा, टॉस जिंकून समोरच्या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. 3 ओव्हर 42. 3 ओव्हर 42. दे आर चेजिंग अ विक्ट्री टार्गेट ऑफ 99. आणि इथे मंचावरती 2 दिग्गज आमचे गणेशजी कांबळे आणि सुरेशजी गवई हे चर्चावाद करताना संवाद साधताना एकमेकांना चॅलेंज करत असतात ते नेहमी. सर या बॉलरनी ह्याच्या आधीची ओव्हर एकदम जबरदस्त टाकलेली. या ओव्हरवर पूर्ण मॅच दारोमदार 12 नंबरचा जर्सी घालून बहुत ही इम्पॉर्टंट ओव्हर. सैफ मध्ये गोलंदाजी करताना हा चेंडू मारलेला सुंदर आहे. असा टोलवला. फटका. चौका. चौकार. सेंद्रॉक चौकार. 46. 53. 17 बॉल 53 पाहिजेत. 17 बॉल 53. 17 चेंडू मध्ये 53 धावांची 46 आवश्यकता आहे. झालाय. स्कोर झालाय 46. एक चेंडू 46. आणि परत एक धाव पूर्ण चेंडू. केली. 2 होऊ शकतात की नाही आणि Yorker. रन आउट होण्याची शक्यता पण बहुत ही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. एवढ्या उष्मा मध्ये सर्व प्लेयर खेळतायत. 44 टेम्परेचर आहे सर. हो 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 आणि तरीही एकदम उमेदीने खेळतायत आणि ICCचं संयोजनच असं झालेलं आहे. नियोजनच असं आहे की सर्वांना आकर्षित करता येईल. सुंदर असा फटका. होऊ शकतो. झाला कॅच. बन्नेजींनी कॅच घेतलेली आहे. आज बन्नेंचं भरपूर योगदान, मोठं योगदान आहे. आज या सामन्यामुळे प्रेमानंदजी काळे यांचे पैसा वसूल झालेला आहे. नो बॉल. नो रिव्ह्यू घेतलेला आहे गोलंदाजाने, सैफने आणि पंचांचा तिकडून इशारा दिलेला आहे पंचांनी रिव्ह्यूचा. आणि UCC चे हे पर्व एकदम हाय क्लास, हाय डिमांडिंग आणि हायलाइट होणारा हा असा दुसरा पर्व. 1.5 लाख प्रेक्षक ऑनलाईन मॅच बघतायत. 1.5 लाख प्रेक्षक म्हणजे मगाशी एक फिगर सांगितली शर्माजींनी.
1,50,925. इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा मॅच मध्ये मॅच थांबून ही मॅच बघतायत. हो तिथे लिहिलं गेलंय प्ले स्टॉप ड्यू टू लाइटनिंग, बट ही लाइटनिंग ह्या ग्राउंडवर हो होती. हो हो त्यांचं सर्व लक्ष इकडे आहे. मॅच सूर्यकुमार कुणाला तरी उचलणार आहे आज. आज तिकडे लिहिलंय प्ले स्टॉप ड्यू टू लाइटनिंग, पण ज्या कडाका 20 ज्या कडकडतायत त्या या ग्राउंडवर कडकडतायत. हो 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 बनने ने इथे कहर ढाया है. DRS सीझन 2 च टेक्नॉलॉजीचा आपण पुरेपूर वापर केला हो जातो. हो हो DRS ICC तिकडे सुद्धा DRS, इकडे सुद्धा DRS. ICC हे नाव त्यांनी चोरलेलं आहे आपल्याकडून. चोरणा बोलण्याच्या ऐवजी आपण तिथून प्रेरणा घेतली असंही बोलू शकतो. नाही आपल्याकडून त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे. एम्पायरनी आउट दिलेलं आहे. आउट. स्कोर काय आलाय? शर्माजी सक्सेसफुल. आमचे वरिष्ठ 48. तरुण तरफदार धडाडीचे फलंदाज गोलंदाज आज काही त्यांचं चमक 51 दिसलेली नाही धावा. मैदानामध्ये. 51 धावा बघूया मैदानामध्ये कधी चमकतायत. 48. लवकरच त्यांना मौका मिळेल मैदानावरती गोलंदाजी फलंदाजी करायचा. The score is 48. They need the big hits. But the bowler out there is one of the most talented bowler you can ever see. आणि फलंदाज आलेला आहे किशन कुमार, नावाजलेला फलंदाज. तेज तरार. आयकॉनिक प्लेयर. वाव. फलंदाजाला बुंद्यामध्ये चेंडू टाकलेला आहे गोलंदाजानी. कोवळा गोलंदाज दिसतोय परंतु गोलंदाजी खूप उत्तम प्रकारे करतोय. माझ्या मते 12 नंबर जर्सी पुढच्या वर्षी 40-50 करोड मध्ये जाईल बॉलर. सेफ मध्ये खेळतोय. तेज तरार 140 के स्पीड पे बॉलिंग. सामना भरपूर प्रयत्न करतोय किशन परंतु बॅटवर काही संपर्क होत नाहीये. आणि बॉल 4 ओव्हर. 4 ओव्हर 49. 12 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 50 धावा. गवई सरांच्या संघाला 50 धावांची आवश्यकता. 12 चेंडूर आलेले 2 षटक. पुढील षटक घेऊन येत आहे प्रमोद. 12 बॉल 50 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये. जर्सी नंबर 10 ज्यांनी 400 रुपये जिंकलेले आहेत. 12 बॉल 50. 12 बॉल 50 यानी एक ओवर में 25, दूसरे ओवर में 25. 12 बॉल 50 और ये नो बॉल. हेलो 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 माइक चेक 1 2 3. नो बॉल और बाय. फ्रीट. फुल टॉस चेंडू couldn't capitalize. किशन आयकॉन प्लेयर. नो बॉल. परत एकदा नो बॉल. परत नो बॉल. We are thankful to the sponsors MS Mobile Center, Ramesh Mishra, Salasar and Senrock Jeans. 2 नो बॉल. 2 नो बॉल. स्कोर बढ़ता हुआ. फ्रीट कंटिन्यू. फलंदाजांना बांधून ठेवलंय गोलंदाजांनी. आणि प्रमोदजीचा पुढील चेंडू फलंदाज खेळताना 53 स्कोर 53. खालचा चेंडू होता आणि हो छान क्षेत्ररक्षण केलेलं आहे इथे. बन्ने फॉर्म मध्ये. परत एकदा नो बॉल. फ्रीट कंटिन्यू. आणि प्रेमानंदजी फॉर्म मध्ये.
आहे फटका षटकार. षटकार सीमा रेखा पार. नो बॉल. ओ परत एकदा नो बॉल. परत एकदा नो बॉल. विशाल तुझा बॉल इकडे येतोय प्रॅक्टिसचा. विशाल अरे इकडे प्रॅक्टिस करू नका प्लीज. सिंधुदुर्ग नका करू असं. आता प्रॅक्टिस करायची वेळ Please. गेलेली आहे. आता नका डायरेक्ट करू, सामना नका करू. खेळायचा आहे. हा दांडा गोल केलेला आहे. नो बॉल आहे. काय नो बॉल. फ्रीट आहे. फ्रीट आहे. फ्रीट. फ्रीट आहे. स्कोर बढ़ता हुआ. फ्रीट. 65 झालाय. 65. किती धावांच्या 99 पाहिजे आणि 65 झालाय. सुंदर असा फटका. बॉल जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. बन्नेने कॅच मस्त पकडलेला. परत एकदा वॉट कॅन. नो बॉल. बन्ने मॅन ऑफ परत नो द. बॉल. परत नो बॉल. मला वाटतं मॅन ऑफ द मॅच साठी त्यांनाच बोलवण्यात येणार नो आहे इथे. बॉल. बन्ने. परत एकदा नो बॉल. परत एकदा नो बॉल. कृपया पंचांशी वाद घालू नये. पंचांशी वाद घालू नये. दंड आकारण्यात येईल. पेनल्टी आहे. पेनल्टी. पंचांशी वाद घालू नये. अंपायरशी वाद घालू नये. डीआरएस घेत आहे. डीआरएस रिव्ह्यू. डीआरएस घेण्यात आलेला आहे. पुरेपूर वापर होत आहे आयसीसी कडून. टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर. तिकडे आयसीसी मध्ये 12 कॅमेरा आणि आपल्या इकडे 16 कॅमेरा. म्हणजे टेक्नॉलॉजीचा काय लेवलवर आपण ही टुर्नामेंट करतोय. होय ना. होय म्हणजे हे आता तशा नो बॉल. म्हणजे तिकडून मला आता एक ट्विट आलेली बीसीसीआय ची की या टीमच्या ऑर्गनायझिंग टीमला आम्हाला भेटता येईल का. हो एनडीटीव्ही वाल्यांनी आताच संपर्क साधलेला आहे गणेश कांबळे यांना. छोट्याशा नो बॉलला पण आपण डीआरएस रिव्ह्यू घेतोय. होय होय आणि ईटीव्ही वाले पण येणार आहेत. क्या बात है. क्या हो बात हो है. हो हो. पूरे उद्या- ऑर्गेनाइजिंग उद्या टीम NDTV का मैं आणि तहे दिल ETV से शुक्रगुजार हूं. और हमारे स्पॉन्सर सालासार, जीएम गणेश मिश्रा, एमएस मोबाइल और सनरॉक जीन्स. डीआरएस रिव्यू देखते हैं सक्सेसफुल होता है या अनसक्सेसफुल. नो बॉल की मांग की गई है. आयसीसी आयोजित यूसीसी पर्व दुसरे आणि याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे गणेश कांबळे सर, गवई सर, रफिक भाई. सतत गेले 10 दिवस आपले कामधंदा सांभाळून इथे येत असतात आणि ग्राउंडची कसं चाललंय सर्व, नाही आता आपण जर तुम्ही इंडिया कसं ऑस्ट्रेलिया सजवलेलं आहे ग्राउंड, पिच कशी तयार झाले, इंडिया सर्व ऑस्ट्रेलियाची जी मॅच आहे आम्हाला आतल्या खबरी येत आहेत की ती मॅच फक्त ह्या टुर्नामेंटला बघण्यासाठी थांबवण्यात सूर्यकुमार बोलतोय की थांबा. इकडे ज्या विजा कडकडतायत इकडे हो. क्रिकबज मध्ये लिहिलंय की प्ले हॅज बीन स्टॉप ड्यू टू लाइटनिंग. पण ही लाइटनिंग ह्या ग्राउंडवर होतीये. हो 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 हो. म्हणजे एवढे चमकदार लाइटिंग होते की आता चमकलेले आहेत त्याच्यामध्ये. मला वाटते बन्नेला आताच इथे बोलून ठेवावं लागेल मॅन ऑफ द मॅच साठी. आणि अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल डगआउट मध्ये जाऊन या टुर्नामेंट मध्ये नो बॉल. स्कोर स्कोर नो बॉल देण्यात आलेला आहे. 71. एकच बॉल झालाय आणि 71. एकच बॉल झालाय या ओव्हरचा आणि 71. 71 धावा. 99 टार्गेट आहे. 99. एकच चेंडू झालेला आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे. 71. फ्री हिट कंटिन्यू. ह्या पर्वामध्ये गोलंदाजांनी रनांची लय लूट आणि केलेली आहे. सीमा रेखा पार. गवई सर, षटकार. सीमा रेखा पार. 2 चेंडू 77 धावा. 2 चेंडू झालेत आणि 77 धावा झाल्यात. बहुत ही जबरदस्त बॅटिंग. इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच थांबून लाखो क्रिकेट रसिक ही मॅच बघतायत, हो. ऑर्गनायझिंग कमिटीला तहे दिल से शुक्रगुजार. होय होय त्यांच्यासाठी खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. फुल आणि हा full toss केलेला आहे. टॉस लोकांच्या दिशेने. कॅच आहे. नो बॉल वगैरे काय आहे का? हा बोला.
रिव्ह्यू घेतलाय माझ्यामध्ये, रिव्ह्यू घेतलाय. नाही तिकडे आत वरती केलं होतं ना. मला वाटतं बॅटिंग टीमनी रिव्ह्यू घेतलाय DRS. या सीझन 2 मध्ये तुम्ही 3 रिव्ह्यू दिलेत, पुढच्या वेळी मला वाटतं 5 द्यावे लागतील तुम्हाला. होय होय, टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करण्यात येणार आहे. आणि आपले जे व्हिडिओ स्पॉन्सर्स आहेत, व्हिडिओ एडिटिंग करतायत, गोसावी सर. पूर्ण आज जी टेक्नॉलॉजी आपण इथे बघतोय, हे गोसावी UCC चे मालक गोसावी सर इथे आहेत स्वतः वैयक्तिक. आणि हे फिल्म सिटीचे मालक इथे आलेले आहेत, शर्माजी. आणि DRS मध्ये आउट दिलं गेलेलं आहे. अंपायरने आउट दिलेला आहे. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 9 balls 22 रन. व्हाट अ मॅच, व्हाट अ दीड मॅच. ओव्हर बाकी आणि गवई सरांचा एक तरणा बांड. गेम का रुख बदल दिया इस ओव्हर ने. बलवान प्लेयर आलेला आहे मैदानामध्ये, संदीप बराई. 9 चेंडू 22 धावा. 9 balls 22 रन. या सामन्यात काही होऊ शकतं. संदीप आहे, सामना खेचून आणू शकतो. आणि याला फुल टॉस टाकू नका. षटकार. 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू. नाही तर गोलंदाजाचा कुर्दा पाडणार बॅट्समन. 8 चेंडू 16 धावा नंतर अजून एक षटकार. 2 षटकार लगातार. पार. 7 चेंडू 10 धावा. 7 चेंडू 10 धावा. क्या बात है. व्हाट अ टूर्नामेंट. सात चेंडू 10 धावा. या ओव्हर मध्ये 40 धावा. सगळ्यात महागडी ओव्हर. 7 चेंडू 10 धावा. व्हाट अ ओव्हर. इथे अख्ख्या सीझन 1 आणि सीझन 2 मधली सगळ्यात महागडी प्रायोजक मध्ये एक नाव घ्यायचं राहिलंय, रणजित सूर्यवंशी आणि सतीश जाधव यांचंही इथे योगदान आहे. दरवर्षी योगदान असतं यांचं. ते उपस्थित सुद्धा राहतात, लांबून येतात. चांगली बॅटिंग. हा संदीपचा तिसरा षटकार. हेलिकॉप्टर शॉट. षटकार. 46 धावा. 46 धावा. बघा, आयकॉनिक प्लेअर याला म्हणतात. 46 धावा. सीझन 1 आणि सीझन 2 मधलं सगळ्यात महागडं षटक. 46 धावा. 6 बॉल. 6 चेंडू मध्ये आता किती धावांची आवश्यकता आहे? 10. 4. 6 बॉल 4 धावा. व्हाट अ मॅच. 46 रन्स. आणि गवई सरांचा आयकॉनिक प्लेअर 6 बॉल 4. आणि सोबत बॉलर का नाम प्लीज. मनोहर. हाँ, गुड्डू भाई. गुड्डू चौहान. 6 बॉल में 4 रन. क्या वो अपने टीम को 6 बॉल में जर्सी नंबर 83 गुड्डू भाई गोलंदाजी घेऊन. आणि हा डाव्या हाताने टाकलेला चेंडू नो बॉल आहे आणि 2 धावा. नो दिलेला आहे. 1च धावा. 6 बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता. व्हाट अ चेस. व्हाट अन अनबिलिव्हेबल चेस वी हॅव विटनेस. इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच थांबून पुढील सामना. सुंदर असा फटका. पुढे संपलेली आहे. रायगड किलर्स आणि लातूर सेनरॉक. मॅच आहे. रायगड किलर्स आणि लातूर सेनरॉक यांनी तयार झाले. मॅच.